आशिया खंडातील जळगाव महानगरपालिका ही अगदी उंच आहे, म्हणजे 17 मजली इमारत आहे। या ठिकाणी अनेक वेळा या संदर्भात रस्त्यांचे प्रश्न उपस्थित झालेले आहेत, परंतु जळगाव शहरामध्ये अनेक भागांमध्ये रस्ते तयार झाले आहेत। परंतु माझ्या मागे जो रस्ता आहे हा एका खेडेगावातील नसून जळगाव शहरातील एका भागातील आहे, ज्या ठिकाणी याला जळगाव ते आसोदी रोड हा रस्ता म्हटला जातो। या ठिकाणी हा जो रस्ता आहे वाल्मिक नगरातील एका भागातील, या रस्त्यामध्ये अनेक वेळा यापूर्वी येथील स्थानिक रहिवासी आणि नागरिकांनी यावेळी अनेक तक्रारी केल्या, निवेदन दिले, स्थानिक लोकप्रतिनिधींनी या संदर्भात निवेदन देखील सादर केले आहे। परंतु या रस्त्याची दुर्दशा अतिशय बिकट झालेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे 2 दिवसांपूर्वी झालेला हा पाऊस होता, यापूर्वी इतर रस्ते कोरडे झाले, परंतु या ठिकाणी हा भला मोठा खड्डा पडल्यामुळे नाल्यातील पाणी आणि सांडपाणी या ठिकाणी साचलेलं आहे। त्यामुळे येथून जाणारे बस असेल, मालवाहू वाहतूक असेल किंवा रिक्षा चालक असेल, यांना या ठिकाणी मोठी कसरत करावी लागत आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत ज्यांनी यापूर्वी या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि यांच्या संदर्भात हा रस्ता व्हावा या संदर्भात मागणी केलेली आहे, परंतु अद्यापपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीये। त्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी आपण वाहनांना कसरत करावी लागते। आपल्या सगळ्यात वाहनधारक आहेत, त्यांनी आपण त्यांच्याशी बोलता करणार आहोत। आपल्यासोबत मावशी आहेत या ठिकाणच्या। मावशी, काय सांगाल, तुमच्या या दुकानासमोर हा जो रस्ता आहे हा कधीपासून खराब आहे आणि या संदर्भात तुम्ही कधीपासूनच खराब आहे रस्ता। यापूर्वी तुम्ही कोणाला निवेदन वगैरे दिलेलं होतं? निवेदन तर आम्ही काही दिलं नाही। हे घरांसाठी लोक तर देत आहे आम्हाला। आम्ही इतक्या वर्ष झाली इथे राहत आहे, आमची वय झाली, आता अर्ध वय झालं आमचं आलं, तरी पण रस्ता सुधारत नाही। पहिले सुधारला होता त्यांना, पण आता एक खणखून केली त्यांना, हे करला। मध्यंतरी या ठिकाणी थोडीफार रस्ता दुरुस्ती करण्याचे काम केले होते, परंतु गेल्या पावसाळ्यात या ठिकाणी हा रस्ता खराब झालेला आहे। त्यामुळे यापूर्वी देखील अनेक निवेदने दिले स्थानिक रहिवासी आणि येथील नागरिकांनी, परंतु हा रस्ता अजूनही तयार झालेला नाही। आपण पाहू शकतो की हा जो रस्ता आहे, जवळपास हा रस्ता आज सुद्धा ते भादली रस्त्यापर्यंत जात असतो। तिथूनची ही जी पूर्णपणे वाहतूक आहे, याच वाहतुकीवरून याच रस्त्यावरून बसची देखील या ठिकाणी वर्दळ असते। या ठिकाणी वाहनधारकांमध्ये देखील मोठी कसरत करावी लागत आहे। दादा, काय सांगाल, तुम्ही या रस्त्यावरून कधीपासून जातायत? तुम्हाला हा रस्ता म्हणजे पूर्णपणे हा खड्डा पडलेला आहे, यापूर्वी तुम्हाला म्हणजे काही निवेदन दिलं होते, काही सादर केलं होतं, काही तुम्ही या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींना काही निवेदन दिलं होतं? बहुत रास्ता तो बहुत खराब है उधर से वहां तक। कहाँ से कहाँ तक आ रहे हैं अभी तो मैं यही चौकली से ही रिटर्न आ रहा, लेकिन बहुत ज्यादा खराब है। कितने दिन से आपको ये तकलीफ? ये कम से कम मैं अभी जगह में 2 साल से यही पे ना, तो आना जाना डेली मेरा यहाँ से ही रहता है, तो बहुत ज्यादा खड्डे भी लगते हैं। बारिश में क्या होता है? बारिश में क्या होती है? बारिश में तो गाड़ी कभी कभी गिर भी जाते हैं। अभी आपकी मांग क्या है? मांग क्या रही क्या? मांग क्या, रास्ता ही सुधारो ना। अशा रास्ता पूरा पद्धतीने खराब है। या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी एकच संताप व्यक्त केला आहे की हा जो रस्ता आहे हा वर्दळीचा रस्ता आहे। लोकसंख्या जास्त असल्या कारणामुळे येथून हाच रस्ता वाहतुकीसाठी आहे। शिवाय हा रस्ता रुंदीला खूप कमी आहे, त्यामुळे एकेरी वाहतूक जात असल्या कारणामुळे या ठिकाणी अनेकांना या अडचणींचा सामना करावा लागत। आपण पाहू शकतो की या ठिकाणी हा बघा, आज जवळपास या मेन रोडापासून खाली जवळपास 6 ते 7 इंच हा खाली आहे। आपल्याला पाहू शकतो की या ठिकाणी हा जो रस्ता पूर्णपणे खड्डे, हा जवळपास याच मेन रोडावरती हाच खड्डा असा आहे की त्या ठिकाणी पूर्णपणे मोठा आहे। त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि स्थानिक नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार हा जो रस्ता आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्या कारणामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच महापौर, महानगरपालिका आणि इतर प्रशासनाने याकडे लक्ष द्यावी आणि हा जो रस्ता आहे तातडीने दुरुस्त करावा, अशी या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांची आणि वाहनधारकांची मागणी आहे। LS मराठी, जळगाव।